मी खूप सेल्फलेसली केला होता, कसलाच विचार न करता केला होता. माझ्या आयुष्याच्या अशा टर्निंग पॉईंटला मला तो सिनेमा मिळाला होता जेव्हा मी भावनिकदृष्ट्या आणि मनाने आणि सगळ्याच बाबतीत अत्यंत डाऊनफॉल माझा होता, डिप्रेशनमध्ये होते आणि खूप वेगळंच माझं सगळं चालू होतं. त्यामध्ये काहीच सेल्फलेसली मी तो केला होता. मी विचारही नाही केला. सिरियल्स केल्यात मी खूप, पण मला त्याच्यातनं एक पॉईंट तर मजा येत नव्हती. मला माहिती होतं की आय डिझर्व समथिंग बेटर. काहीतरी माझ्यात एक खूप काही आहे जे मला बाहेर काढायला मिळत नाही आहे. तर त्यातला एक छोटासा मला एक संधी मिळाली आणि मला ते करता आलं. मला अजूनही ग्लॅमरबद्दल काही वाटत नाही. मला उलट विदाऊट मेकअप साधेपणाने जगायला आता मला इतकं छान वाटतं. आय फील फ्रेश जस्ट लाईक दॅट. सो हा फरक उलट साधेपणे आणि अत्यंत कॉन्फिडेंटली साधं राहण्याचा मला एक बॅकबोन मिळाला ह्या फिल्ममुळे. तो खूप महत्वाचा होता. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. आणि आता माझ्यासोबत जी अभिनेत्री म्हणजे या सगळ्या मनोरंजन क्षेत्रात काहीतरी वेगळं करू पाहत असते ती म्हणजे नाळ बघितला आणि तिची ती छोटीशी झलक खूप प्रभाव पाडून गेली मला असं वाटतं. आणि नाळ 2 जर ट्रेलर बघितला असेल तर तुमची उत्सुकता तिने आणखी वाढवली आहे. ती अभिनेत्री म्हणजे दीप्ती देवी आहे आपल्यासोबत. कशी? नमस्कार प्रेरणा. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या निमित्ताने खूप दिवसांनी भेटतो आहोत. आपण फक्त मेसेजवर बोलत होतो, पण मला तुला सकाळला जॉईन केल्यानंतर मी पहिल्यांदा भेटते. सो तुझं आधी अभिनंदन. आणि तू इतके छान इंटरव्ह्यूज करतेस आणि आपली मैत्रीही त्याहून जास्त चांगली आहे. त्यामुळे नाळाच्या निमित्ताने आपण काहीतरी वेगळं त्यांना नवीन सांगायचं आहे, त्यामुळे मी उत्सुक आहे. सो प्रेरणा, थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मी नाळबद्दल सांगेल, कारण तो सीन बघितला ना, त्या सीन नंतर तुम्ही असे अवाक असता जो तू सीन दिलाय पहिल्या नाळमध्ये, आणि त्यावेळेस तुला मिळालेल्या प्रतिक्रिया त्याबद्दल मला सुरुवातीला जाणून घ्यायचंय. खूप मोठ्या माणसांचं सांगायचं तर अनुराग कश्यप होते, ते त्यांना भयंकर आवडलं होतं शेवटचा सीन. माधुरी दीक्षित मॅम जेव्हा शेवटचा सीन बघून बाहेर आले आणि मी बाहेर उभी होते आणि मला खात्रीच नव्हती की ते मला ओळखू शकतील. ते रडत रडत बाहेर आले होते आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर 2 मिनिटं ओळखलं नाही, परत बघितलं आणि असं करून जी काही घट्ट मिठी मारली, त्याच्यातूनच मला कळलं की कुठेतरी प्रत्येकाच्या हृदयातला जो एक संवेदनशील भाग आहे, भावना आहेत, तिथे तो टच झालेला आहे. हे प्रेम मला मिळालं खूप. नंतर लोकांना असं वाटलं की अरे ही कोण आहे. कारण मी खूप असं स्वतः मी कधी मीडियासमोर येत नाही किंवा मी फार कुठे जात नाही किंवा फंक्शन्स अटेंड करत नाही. आणि मग लोकांचा शोध सुरू झाला आणि मला असे नंतर खूप फोन आले, म्हणजे सुधाकर सर, नागराज सर, देविका सर मला सांगायला लागले तुझ्याबद्दल विचारतात. तेव्हा माझ्या लक्षात आलं की येस, लोकांना माझं काम आवडलंय. मग त्यांचं असं म्हणणं ठरलं की अगं मग तू खूप काम का नाही करत आहेस, तू किती चांगलं काम करतेस, किंवा एवढंच काय, मग पुढे काय झालं, मग अजून दाखवायला पाहिजे, तू बघितलं का नाहीस. आणि नंतर खूप हेट मेल्स पण आले की अशी कशी आहे की जिने पाहिलं नाही, तो बाळ बघ किती रडत होतं. आणि ऑब्व्हियसली चैतूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी फिल्म असल्यामुळे त्याच्याबद्दल भयंकर कळकळ लोकांना होती. आणि म्हणजेच काय तर इन ऑल सगळ्या कॅरेक्टर्सशी सगळे खूप जोडले गेलेले होते, चैत्याशी खूप जोडले गेलेले होते. आणि आई शेवटी जाऊन तिच्या डोळ्यातलं पाणी सगळं सांगून जातं की ती जे करत होती ते काही तिच्या मनासारखं नव्हतं, मनाविरुद्धच होतं. माझ्यासाठी नाळ, तेव्हा मी स्वतःला असं ब्रीफ करून घेतलं होतं की नाळ माझ्यासाठी, त्या पार्वतीसाठी सॅक्रिफाईस होता. एका बाईला आई पण उपभोगण्यासाठी स्वतःची नाळ, स्वतःचं पिल्लू तिच्या पदरी देण्याची एक कमिटमेंट होती, जी तिने कमिटमेंट पाळली. तिला पण अनेक नाळ 1 मध्ये अनेक असे मोमेंट्स होते जी चोरून बघते त्याला, जेव्हा त्याचं लक्ष नाही. आपल्या बाळाला आपल्याला पाहायला मिळतं इतक्या वर्षांनंतर म्हटल्यावर कुठल्याही आईला असं होईल, छाती भरून येते, कुछ करावंसं वाटतं त्याला, पण ते तिने केलं नाही. हे केवळ तिच्या आत चाललेलं तिने स्वतःला जे कठोर करून ठेवलं होतं ते केवळ नातेसंबंध टिकवण्यासाठी. तर हे गावागावांमध्ये चालतं, असं खूप चालतं असं मला माहिती आहे. त्यामुळे अशा सगळ्या बायकांना खरंच हॅट्स ऑफ. तो सीन बघितल्यानंतर ती कुठेतरी पोकळी अशी, तो इमोशन ते दाटून आलेलं होतं ना, ते अजूनपर्यंत होतं. आणि जेव्हा आता ट्रेलर बघितला आम्ही, त्याच्यात ते दोघं एकत्र राहतात, तो सायकलवरून घेऊन जातं आईला, तो सीन बघितल्यानंतर तेव्हाच ते ना आता कनेक्ट झालं की आलेले आहेत एकत्र. आले आहेत एकत्र, हे ठीक आहे, पण तो काय वयात आलाय आणि त्या वयाचं करायचं काय.
तान्हं बाळ नाही की ज्याला आपण दूध पाजू शकू, बरोबर. त्याला आपण छातीशी ठेवू शकू. त्याचं वय इतकं अडनिडं आहे आता की एका आईला त्याच्यावर प्रेम करायची काय पद्धत असू शकते तेव्हाची. हे एक आय इट्स सो डिफिकल्ट समटाईम्स. मला असं वाटतं की ज्या गोष्टी तुमच्यापासून लांब गेल्यात त्या जेव्हा तुम्हाला अचानक समोर येतं तेव्हा तुम्ही त्याला वी आर नॉट प्रिपेअर्ड. आपण आयुष्यातही वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर एनी काइंड ऑफ गुड अँड बॅड सरप्राइजेस. तर मला असं वाटतं की हे नातंही तसंच आहे आणि ती गंमत आहे. आणि जसं तू आणि मी आपण रूममध्ये बसलो आहोत आणि जर एक सायलेन्स मेंटेन झाला तर तुझे बॉडी वाईब्स आहेत, माझ्या बॉडी वाईब्स आहेत आणि ज्या एकत्र आल्यानंतर काहीतरी एक वेगळं फील येतं ना, तसं तो फील प्रत्येक नात्यांचा असतो आणि आई मुलाचा तर जगाहून बेस्ट असतो. तर मला असं वाटतं सायलेन्समध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. तू जर ट्रेलर आणि टीजरमध्ये पाहिलं असेल ती अजूनही डोळ्यात डोळे घालून बघत नाही तिच्या, नाही बघू शकत. इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर हर. तेव्हा ते तसं. आणि ह्याहून खूप इंटेन्सिटी आहे फिल्ममध्ये. नाळ 2 मध्ये खूप वेगवेगळे तुला छटा भावनांच्या दिसणार आहेत. फक्त मी आणि चैतू नाही तर माझ्यासोबत माझ्या गावात माझी अजून गोष्ट मोठी होतीये. माझे नातेवाईक, माझी फॅमिली, त्या सगळ्यांना तो एक्सपोज होणार आहे. तर त्या आईला ती कसं एक्सपोज होणार आहे, हे कसं ते प्रस्तुत कसं करेल स्वतःला असं पण एक खूप खूप कालवा कालव आहे. मला असं वाटतं ते मॅजिक तुला पाहायला मिळेल. भाग 2 आणखी चॅलेंजिंग राहील. खूप छान. मी तुला सांगते सुधानी इतकी उत्तम स्टोरी लिहिली. मला असं वाटतं भाग 1 पेक्षा सुद्धा दणदणीत भाग 2 आहे आणि ह्याच्यात तुला खूप गोष्टी पाहायला मिळतील. फक्त फोकस एका माणसावर किंवा एका रिलेशनशिपवर नाहीये, सार्वभौम आहे. आणि म्हणूनच आमचं इन्सिस्टन्स आहे की तुम्ही सगळ्यांना जाऊन तो सिनेमा पहा. हे झालं नाळ चित्रपट, नाळ भाग 2 विषयी. ती कलाकार म्हणून तू वाट बघत होतीस का असं काहीतरी मिळावं जेणेकरून दिसावं आपण की आपण किंवा आपलं पोटेन्शियल. तू केली आहेस आधी कामं, पण असतं ना एक असं काहीतरी वेगळं करायला मिळावं. मग तो छोटा भाग आणि हे अर्थात त्या कलाकारांचं तेव्हात नसतं, पण तुला असं वाटत होतं की असं काहीतरी मिळावं जेणेकरून मला काहीतरी करता येईल व्यवस्थित. खरं सांगू तर नाळ 1 मी खूप सेल्फलेसली केला होता, कसलाच विचार न करता केला होता. माझ्या आयुष्याच्या अशा टर्निंग पॉइंटला मला तो सिनेमा मिळाला होता जेव्हा मी भावनिकदृष्ट्या आणि मनाने आणि सगळ्याच बाबतीत अत्यंत डाऊनफॉल माझा होता. डिप्रेशनमध्ये होते आणि खूप वेगळंच माझं सगळं चालू होतं. त्यामध्ये काहीच सेल्फलेसली मी तो केला होता. मी विचारही नाही केला. पूर्वी कदाचित लोक माझ्या डोक्यात टाकत असेल अरे तू हिरोईन, अगर हिरोईनचं असेल तरच घे, मेन रोल घे वगैरे. मी हा सगळा विचार, मी म्हणतो ना आपण कातड आपण काढून ठेवतो, तसं मी सगळं माझं कातडं काढून ठेवलं होतं आणि मी तो रोल केला होता. मला आठवतही नाही. तू मला विचारशील तू एक्झॅक्टली तू काय केलं होतंस, मला ते दिवस कसे गेले, मी काय शूट केलं, कसं केलं, हे मला काहीच प्रोसेस आठवत नाहीये. ती अगदी वेगळीच दीप्ती होती जेव्हा हे सगळं घडलं होतं. माझ्या डोक्यात हा विचार कमर्शियल आलाच नाही. मला असं वाटलं की आली तर आली फिल्म, नाही आली त्याला. मी सेटवर गेल्यावर मला कळलं की अरे नागराज सर पण आहेत, अरे देविकाताई पण आहेत. तर इट वॉज ऑल सरप्राईज फॉर मी. सो मी जितके दिवस काम केलं, कमी काम आहे, 3-4 दिवसच काम होतं, ते मी मनापासून करून मी विसरून पण गेले होते या फिल्मबद्दल. पण जेव्हा मला तो सिनेमा दिसला तेव्हा मला ॲक्च्युली माझं पोटेन्शियल दिसलं. मला असं वाटलं की किती महत्त्वाचं असतं एका कथेला त्याला काय म्हणतो वेचलेले असे खडे मिळणं की ते तुम्हाला शोभा देतील त्या गोष्टीला. तर मला असं वाटलं की आय वॉज सिकिंग दिस, यू राईटली सेड, की मी माझ्यात जे अपूर्णता होती, जी सिरियल्स केल्यात मी खूप, पण मला त्याच्यातनं एक पॉईंट मजा येत नव्हती. मला माहिती होतं की आय डिझर्व समथिंग बेटर. काहीतरी माझ्यात एक खूप काही आहे जे मला बाहेर काढायला मिळत नाहीये. तर त्यातला एक छोटासा मला एक संधी मिळाली आणि मला ते करता आलं आणि ते पोहोचलं. मुळात काय असतं, आम्ही करतो खूप गोष्टी पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं इतकं गरजेचं होतं. त्यामुळे झी स्टुडिओज आणि नागराज सरांचे मी खरंच आभार मानेन की त्यांनी ह्या सगळ्यातून मला सिलेक्ट केलं आणि तो सीन ठेवला. आणि जी काय मला खरंच, मी अभिनेत्री म्हणून आज मला समाधान आहे की एक नाळच्या एका कुटुंबामध्ये माझं नाव पण येतं आणि तो सीन तुम्हाला पण आवडतो. तुम्हाला आवडणं ही खूप मोठी पोचपावती आहे माझ्यासाठी. आणि मला भावनांशी खेळायला, कारण आपण सगळे माणसं भावनांनीच भरलेलो आहोत, तर त्याचे जे धागेदोरे आहेत ना त्याच्याशी मला खेळायला खूप आवडतं.
खूप जास्त ह्युमन कॉम्प्लिकेशन्स, इमोशनल कॉम्प्लिकेशन्स अँड कॉम्प्लेक्सिटीज हे मला खूप अट्रॅक्ट करतात. आणि आय थिंक त्याच्यातलंच काही घडून गेलं. आणि यू राईटली सेड, आय डिझर्व्ड इट आणि मला ते मिळालं त्यावेळेला. आणि नाव आय सीक मोर. माझी भूक वाढली. त्यानंतर बदललंय आता सगळं? बदललंय, मी तशीच आहे अजूनही. माझ्यात काही फरक पडला नाहीये. मी अजूनही माझ्या आईबाबा, मला काही झालं की घरीच जायचं असतं. मला अजूनही ग्लॅमर बद्दल काही वाटत नाही. मला उलट विदाऊट मेकअप साधेपणाने जगायला आता मला इतकं छान वाटतं. आय फील फ्रेश जस्ट लाईक दॅट. सो हा फरक, उलट साधेपणे आणि अत्यंत कॉन्फिडेंटली साधं राहण्याचा मला जो एक बॅकबोन मिळाला ह्या फिल्ममुळे, तो खूप महत्वाचा होता. त्यामुळे आता माझ्यात काहीच, मला कशाचंच अट्रॅक्शन, फार चमचमत्या गोष्टींचं अट्रॅक्शन नाही वाटत. मला चांगली गोष्ट सांगण्याचं मात्र भयंकर मग आता वेळ तयार झालेला आहे. तेवढंच बदललंय. अजून गोष्टी माझ्यापर्यंत सिनेमे पोहोचतील, त्या पोहोचू देत लवकर लवकर या, असं मला वाटतं. बाकी काही मोठा बदल आहे आणि चांगला बदल आहे, जेणेकरून, कारण ते काम इतकं अप्रतिम पद्धतीने पोहोचलं. आणि आता नाळ 2 मध्ये आम्ही बघतोय की बऱ्याच गोष्टी गुंता आहे, काय काय बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार. कॉम्प्लेक्सिटीज आहेत खूप, ज्या अजून एक्सप्लोर केलेल्या आहेत. आणि नागराज सर, सुधाकर सर, जितू, देविका ताई, ते इतके इंटेलिजंट ऍक्टर्स आहेत आणि इतकं आयुष्य बघितलेले ऍक्टर्स. आणि आम्ही जेव्हा एक्सचेंज करतो ना सगळं आयुष्य, आम्ही एकमेकांना खूप ओपन अप करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की आपण किती वरवरचं काम करतो किंवा दाखवतो सिनेमा म्हणून. सिनेमा हा खूप आतली गोष्ट आहे, तुमच्या आतून, आतड्यातून काढून घेतलेली गोष्ट असली पाहिजे, कारण आपण तसं आयुष्य जगलोय. तर तुमच्याकडे जर दुःख नसेल आयुष्यात कधी, तर तुम्हाला त्याची ते झळ बसणार नाही आणि तो समज पण येणार नाही. तर आम्ही सगळे त्या गोष्टीतून आलोय आणि वी जस्ट एन्जॉय आवर सॉरोज एज वेल. दीप्ती, तुझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, पण आज आपण इथेच थांबूया. तो वेळ कमी आहे आपल्याकडे, पण पुन्हा भेटू आणि नव्याने आणखीन तुझे काय काय प्रोजेक्ट्स येतील. प्रोजेक्ट नसतील तरी तुझ्यासोबत गप्पा होणारच आहे आपल्या. ऑफ स्क्रीन तर होतातच, ऑन स्क्रीन पण आपण खूप बोलत जाऊया. शुभेच्छा तुला. थँक्यू. प्लीज बघा, प्लीज आवर्जून 10 नोव्हेंबरला बघा नाळ भाग 2.